आज आता अंतिम युक्तिवादासाठी आजची तारीख देण्यात आली होती। आज मेहरबान न्यायालयाने पूर्ण वेळ दिला। सगळ्या आरोपींच्या वतीने आज युक्तिवाद पूर्ण करण्यात आलेला आहे। आता हे सगळं प्रकरण जे आहे ते अंतिम निकालासाठी ठेवलं गेलेलं आहे। तर कोर्टाने असं सांगितलं की टेंटेटिव्ह 23 तारीख त्यांनी दिलेली आहे, कारण की या मेहरबान न्यायालयाकडे फास्ट ट्रॅक कोर्टाचाही चार्ज आहे आणि इतरही खूप कामं या मेहरबान न्यायालयाकडे आहेत। त्यामुळे जर समजा 23ला शक्य असेल तर ते 23ला करतील किंवा मग त्याच्या पुढच्या एखाद्या तारखेला कोर्ट जजमेंट देईल। त्या संदर्भात कोर्ट आम्हाला इन्फॉर्म करणार आहे, आम्ही जर माहिती घेऊ त्या संदर्भात। आजच्या युक्तिवादामध्ये आम्ही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की ही सगळी घटना कशी फोर्ज होती, फॅब्रिकेटेड होती, खोटी होती, असत्य होती आणि मुळात हा अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्याचा उद्देश हा निवडणुकांमध्ये अनवॉन्टेड ऍडव्हान्टेज घेण्याचा उद्देश तर खरं तर फिर्यादीचाच होता। आता ते दिवंगत आहेत त्यामुळे त्यांचं नाव मी मुद्दामून घेत नाही, कारण की आपल्या संस्कृतीमध्ये ती पद्धत नाही। पण जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींनी निवडणुकीमध्ये त्यांना फायदा व्हावा म्हणून एक खोटा गुन्हा दाखल केला आहे। हे आज आपण कोर्टासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। जे पुरावे, जे साक्षीदार, ज्या आतापर्यंतचे जे काही एव्हिडन्स कोर्टासमोर आले त्या सगळ्यांची एक सुसूत्र पद्धतीने मांडणी करून आपण हे दाखवण्याचा प्रयत्न केला की उलट या सगळ्या खटल्यामध्ये मी आरोपी असण्याऐवजी आम्ही खरं तर व्हिक्टीम होतो। निवडणुकीचा गैरफायदा घेण्यासाठी त्या सगळ्या प्रोसेसचा अब्यूज ऑफ लॉ प्रोसेस आम्ही ज्याला म्हणतो त्या सगळ्या लॉ प्रोसेसचा दुरुपयोग केला गेला आणि खोटे गुन्हे दाखल केले गेले। युक्तिवादामध्ये असं म्हटलंय की त्यांनी घरी बसून पोलिसांच्या मदतीने सीडी बनवली की काय, अशी शंका उपस्थित केलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं की कोर्टासमोर आता जे साक्षी पुरावे आले त्यावरनं एक गोष्ट नक्की होते की सीडीचा जो सॅम्पल, व्हॉइस सॅम्पल घेतले गेल्याची जी तारीख होती त्या 2 तारखा होत्या। सीडी फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवली गेल्याच्याही 2 तारखा रेकॉर्डला आहेत। सीडी मात्र एकच असल्याचं सांगितलं जातं, रिपोर्ट मात्र एकच कोर्टाकडे आलेला आहे, कोर्टासमोर आलेला आहे। मग जर असं असेल तर सीडी नेमकी पाठवली कुठली गेली होती, ती सीडी नेमकी कशासाठीची होती, ती कधी रेकॉर्ड केली गेली होती, या सगळ्यांवरती प्रश्न उपस्थित करणं आमचं काम होतं। आम्ही आज ते कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं। सभा झालेली आहे आणि एफआयआर जी आहे एनसीआयची 25 तारखेलाच दाखल केली, म्हणजे 4 दिवस अगोदरच पोलिसांनी चौघांचा स्टेटमेंट। आपण हे याला आम्ही कायदेशीर भाषेमध्ये आम्ही युक्तिवादाचा भाग म्हणतो। आज मेहरबान न्यायालयासमोर आपण हे सांगण्याचा प्रयत्न केला, हे कोर्टाला दाखवून दिलं ऑन पेपर, जे कोर्टासमोर साक्षीदार आले त्यांना, की जी घटना, कथित घटना जिला म्हटलं जातं, ती कथित घटना घडली 22 तारखेला संध्याकाळी। फिर्यादीने फिर्याद दाखल केली ती तारीख आहे 25 तारीख। फिर्यादीने फिर्याद दाखल करण्यापूर्वी 4 विटनेस घेऊन झाले होते। त्या उपर जाऊन म्हणजे 22 तारखेला संध्याकाळी 4 विटनेस सांगतात की आम्ही या रस्त्याने चाललो होतो, पोलिसांनी आमचं विटनेस घेतलं। जर एखाद्या खटल्याची जर समजा तक्रारच नाहीये तर तक्रार नसताना त्याच्या संदर्भातले जबाब आधी कसे नोंदवले जातील? त्याच्या पुढे जाऊन आपण एक कागद दाखवला आज कोर्टाला की ज्याच्यामध्ये तारखेमध्ये स्पष्टपणे खाडाखोड झालेली दिसते। आपण हे सगळे कोर्टासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। नेमकं बघा, आता कोर्टासमोर, न्यायालयासमोर जे साक्षी पुरावे आलेले आहेत त्या साक्षी पुराव्यांच्या आधारावरती हे नक्की म्हणता येतं की स्टेजवरती कोण होते कुणीच सांगायला तयार नाही। जर साक्षीदार सरकारी पक्षाने हजर केले तर साक्षीदारांनी सांगितलं पाहिजे ना तिथे कोण कोण आहे, तर ते तसं कुठेही दिसत नाहीये आणि त्यामुळे आपण ते कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न केला। मेहरबान न्यायालय यावरती निकाल देईल। मेहरबान न्यायालय आमचं म्हणणं कन्सिडर करतं की नाही करतं हे देखील आम्हाला माहित नाही। आम्ही फक्त आमच्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण केला। थँक्यू।